नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मी आज चाललोय विरारमधील पाटील रिसॉर्टला. आता ह्या रिसॉर्ट पर्यंत आपण कसे पोहोचू शकता ह्या व्हिडिओतून सांगतो. पहिले तुम्हाला यायचंय विरार स्टेशनला. विरार स्टेशनला आल्यानंतर तुम्ही जर पिकअप अँड ड्रॉप फ्री घेत असाल तर तुम्हाला यायचं आहे बस डेपोमध्ये. बस डेपोमध्ये आल्यानंतर तर तुम्ही पिकअप अँड ड्रॉप फ्री घेत असाल तर तुम्हाला असा एक फॉर्म फिलअप करावा लागतो. तिथे तुम्हाला 500 रुपये फी भरावी लागते. त्यानंतर अशी बस सेवा आपल्याला उपलब्ध होते. स्टेशनपासून रिसॉर्टचं अंतर 20 ते 25 मिनिटाचं असल्यामुळे तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप सेवा खूप फायदेशीर ठरते. सो गाईज, फायनली आता आपण पोहोचलोय पाटील रिसॉर्टला. तर आपल्याला ह्या रिसॉर्टमध्ये काय काय फॅसिलिटीज भेटतात ते बघूया. 4 स्विमिंग पूल, वेव्ह पूल, 16 स्लाइड स्मॉल अँड बिग, पेंडुलम स्लाइड, डीजे म्युझिक सोबत रेन डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण एंटर केलाय गेटच्या आतमध्ये आणि आपण लेफ्ट साइडला बघतोय बुकिंग सेंटर आहे, जिथे आपण आपले बुकिंग करू शकतो. हे जे राईट साईडला तुम्हाला कलरवाले बॉक्स दिसत आहेत ते आहेत लॉकर, ज्यांचे चार्जेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तसेच ह्या AC विथ नॉन AC रूम बुकिंग आहे. इथे आपल्याला काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉट पाहायला मिळतात, जिथे आपण आराम करू शकतो. चला तर आता झाले नाश्त्याची वेळ आणि हे आहेत नाश्त्याचे कुपन, जे की एंट्री करताना तुम्हाला मिळून जातात. नाश्त्यामध्ये आपल्याला उसळ, मिसळ सारखे, शिरा, पोहे, उपमा अशा प्रकारचा नाश्ता करायला मिळतो. आता आमचा नाश्ता तर करून झालाय. आता आम्ही जाणार आहे स्विमिंग पूलमध्ये. चला तर आता आपण सर्व सज्ज झालो आहोत स्विमिंग पूलमध्ये उड्या मारायला. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सोशल आता आम्ही फायनली रिसॉर्ट मध्ये आलो आणि आता स्लाइड वगैरे चालू झाले. आम्ही जेव्हा आलो तेव्हा पूर्ण बंद होतो, व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. आणि आता आम्ही आतमध्ये स्लाइड करायला आलो. ही आपली पब्लिक इथे दिसते. स्लाइड करायला चालू होणार आहे आणि आता आपले बाकीच्या तर मी पण पाण्यात उतरलो नाही, कारण मी अजून व्हिडिओ शूट करतो. व्हिडिओ शूट केल्यानंतर मी पाण्यामध्ये होते. मी आलो होतो वेव्ह पूल मध्ये आणि बघितलं तर हा असा झोपलेला होता. पहिलं बघून तर मीच घाबरलो, म्हटलं याला काय झालं. काही लोकांची पद्धत असते आराम करायची, काय बोलणार आता. तर मी बसलो पाण्यामध्ये आणि सहज माझा हात स्लिप झाला आणि माझा मोबाईलच पाण्यात गेला असता. म्हटलं नको, राहू दे, आपण बाहेर जाऊया.
हे आहेत लंच एन्जॉय करता करता खूप भूक लागली म्हणून आलो जेवायला आणि इथे भली मोठी लाईन लागली. काही लोक तर इथे जेवायला पण बसलेले दिसतात. तुम्हाला माहिती आहे का इथल्या जेवणाची क्वांटिटी किती आहे? 3 प्रकारचे राईस, 3 प्रकारचे चिकन, पुरी, भाजी, पनीरची भाजी, भाज्यांमध्ये पण 3 प्रकार आहेत. त्यानंतर आपल्याला इथे डोसा सुद्धा पाहायला मिळतो. चला तर मंडळी आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे पेंडुलम स्लाइड आणि उत्कृष्ट असे ड्रोन शॉट्स. तर कसा वाटला व्हिडिओ आणि रिसॉर्ट हे आपल्याला कमेंट मध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा.